मॉर्निंग स्टुडंट्स. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा टॉपिक आपण स्टडी करत होतो. यामध्ये आपण लास्ट लेक्चरला नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड अरिल हॅलाइड्सचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. त्याचे एक्झाम्पल स्टडी केलेले आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्स आपण स्टार्ट करणार आहे. लास्ट लेक्चरला त्याच्यातला पहिला जो पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स आपण स्टार्ट केला होता. ओके, बघा मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स यामध्ये आपली फर्स्ट मेथड होती अल्किल हॅलाइड्सचं प्रिपरेशन करायची. ती आपली प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्स पासून आपल्याला अल्किल हॅलाइड्सचं प्रिपरेशन करायचं. आता अल्कोहोल आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे? अल्कोहोल ROH हा अल्कोहोलचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. R म्हणजे आपला अल्किल ग्रुप असणार आहे. OH हा हायड्रॉक्सी ग्रुप. हा हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो? अल्कोहोल्स असं म्हणत असणार आहे. या अल्कोहोलचं कन्व्हर्शन आपल्याला अल्किल हॅलाइड्स मध्ये आपल्याला करायचं. R म्हणजे इथं अल्किल ग्रुप आहे आणि X हॅलोजन आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? हॅलाइड असं म्हणतो. अल्किल हॅलाइड होणार आहे हा. ओके, आता लक्षात घ्या अल्कोहोलचा अल्किल हॅलाइड कसा होणार आहे? अल्कोहोल मधला OH ग्रुप आहे तो हॅलोजन एटम ने रिप्लेस झाल्यावरती आपल्याला अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन मिळेल. ओके, आता अल्कोहोल्स पासून अल्किल हॅलाइड तयार करत असताना आपण तीन डिफरंट रिएक्शन इथे यूज करणार आहे. पहिला जो रिएक्शन आहे बाय युजिंग हायड्रोजन हॅलाइड्स, त्यामध्ये हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाइड स्टडी करणार आहे. त्यानंतर सेकंड रिएक्शन आहे बाय युजिंग फॉस्फरस हॅलाइड्स. फॉस्फरस हॅलाइड्स मध्ये फॉस्फरस ट्रायक्लोराइड्स अँड फॉस्फरस पेंटाक्लोराइड्स हे आपण बघणार आहे. त्यानंतर लास्ट तो रिएक्शन आहे अल्कोहोल्स पासून अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी, तो आहे थायवेनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. ओके, आता फर्स्ट बघा पहिला जो रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स बाय युजिंग हायड्रोजन हॅलाइड्स. by using hydrogen halides. Okay, hydrogen halides. तर हायड्रोजन हॅलाइड्स यूज करून आपण काय करणार आहे? अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्किल हॅलाइड्स मध्ये करणार आहे. आता अल्कोहोल आपला ROH याची रिएक्शन हायड्रोजन हॅलाइड बरोबर आपण करणार आहे HX. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे? RX. ओके, हा जो OH ग्रुप आहे तो आपला हॅलोजन एटम ने रिप्लेस होईल हायड्रोजन हॅलाइड मधला. त्यावेळी आपल्याला अल्किल हॅलाइड मिळेल प्लस काय मिळणार आहे बघा हा OH आणि इथला जो H असणार आहे OH आणि H आपल्या इथं H2 मॉलिक्यूल मिळेल. म्हणजेच अल्कोहोल आणि हायड्रोजन हॅलाइड या दोघांची रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन मिळेल. ओके, हा आपला काय अल्किल हॅलाइड. ओके, हा आपला हायड्रोजन हॅलाइड आहे HX. ओके, बघा आता हायड्रोजन हॅलाइडची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी कशी आहे बघा. अल्कोहोल बरोबर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स HX. त्यामध्ये HCl
त्यानंतर HBr, त्यानंतर आहे तो HI, हायड्रोजन आयोडाइड. ओके, ही आपली ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड आहे. ओके, HF पेक्षा मोर रिएक्टिव्ह HCl असणार, HCl पेक्षा HBr असणार आणि त्यानंतर HI असणार आहे, हायड्रोजन आयोडाइड असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये HF च्या रिएक्शन आपण स्टडी करत नाही हायड्रोजन क्लोराइडच्या, प्लस आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हणतो, कारण का हा हायली एक्सप्लोसिव्ह रिएक्शन देत असतो त्यामुळं, आणि हा हायड्रोक्लोरिक ऍसिड हा कोरोसिव्ह ऍक्शन याचे आहे आणि हा पॉइझनस आहे, त्यामुळं हा आपण हायड्रोजन हॅलाइड म्हणून आपण हा यूज करू शकत नाही लक्षात. ओके, अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करत असताना फक्त आपण HCl, HBr आणि HI हे तीन हायड्रोजन हॅलाइड आपण यूज करून अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण अल्किल हॅलाइड मध्ये करत असतो. ओके, HF यूज करणार नाही, काय रिझन सांगितले आपण, हा हायली एक्सप्लोसिव्ह रिएक्शन देतो आणि हा पॉइझनस आहे आणि कोरोसिव्ह ऍक्शन आहे. ओके, त्यानंतर बघा आता आपल्याला HCl यूज करून आपला हायड्रोजन हॅलाइड पासून अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन करायचं. आता पहिला लक्षात घ्या, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सुद्धा आपण अल्कोहोलची स्टडी करूया हायड्रोजन हॅलाइड वर कशी असणार आहे ही बघा. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ alcohols टुवर्ड्स हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइडला रिएक्ट होण्यासाठी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी आहे बघा. टर्शरी अल्कोहोल हा मोर रिएक्टिव्ह असणार आहे, त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल असणार आहे, त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे रिएक्टिव्हिटी ऑर्डर टर्शरी अल्कोहोलची सगळ्यात जास्त आहे, कोणापेक्षा, सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोल पेक्षा. ओके, आता मग आपण फर्स्ट आपण हायड्रोजन हॅलाइड यूज करणार आहे अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी, ते हायड्रोजन क्लोराइड आहे. ओके, हायड्रोजन क्लोराइड बघा. प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स आता आपण काय करणार याच्यामध्ये, अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन आपण आता कसं करणार आहे बघा. प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स फ्रॉम HCl. ओके, बघा एकदम हा आपला अल्कोहोल आहे ROH, त्याला आपण अल्कोहोल म्हणणार आहे. त्याची रिएक्शन आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर करणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, in presence of catalyst anhydrous ZnCl, हा कॅटलिस्ट पुन्हा एक होणार, याच्या प्रेझेन्स मध्ये आपण हिटिंग करणार, त्यावेळी आपल्याला काय मिळेल बघा. हा जो OH ग्रुप आहे अल्कोहोल मध्ये हा क्लोरीन आयटमला रिप्लेस होणार, त्यावेळी R आणि Cl कंबाईन होऊन आपल्याला इथं अल्किल क्लोराइड्स मिळणार. RCl हा OH आणि हा जो H आहे हा कंबाईन झाल्यावरती आपल्याला H2 मॉलिक्यूल मिळेल, म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल असेल. ओके, हा काय असणार आहे RCl, हा आपला अल्किल क्लोराइड्स आहे. ओके, आता अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन करायचं असेल तर आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइड ZnCl2 हा आपल्याला रिएसेंट म्हणून यूज करावा लागेल. आता कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराइड ZnCl2 या दोघांच्या मिक्सरला आपण लुकास रिएजंट असं म्हणत असतो. बघा, लुकास रिएजंट ही कंपोजिशन आपलं काय आहे, लुकास रिएजंट इट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. ओके, या दोघांच्या मिक्सरला आपण काय म्हणत असतो, लुकास रिएजंट. ओके, हा यूज करून आपण अल्कोहोलचं कन्वर्जन अल्किल क्लोराइड्स मध्ये करत असणार आहे. आता आपण
तीन डिफरंट टाइपचे अल्कोहोल्स आपण यूज करणार आहे. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिन्ही अल्कोहोलची रिएक्शन हा आपल्या लुकास क्रिएशन बरोबर कशी होते आणि त्याच्यापासून मिळणारा प्रोडक्ट हा अल्किल कोएट कसा मिळतो ते आपल्याला बघायचं. आता बघा सुरुवातीला मी इथं प्रायमरी अल्कोहोल घेणार आहे. ते आपलं कसं असेल लक्षात घ्या. बघा प्रायमरी अल्कोहोल मी इथे घेतला C2H5OH हा आपला काय इथिल अल्कोहोल आहे. ओके, इथिल अल्कोहोल हा आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, हे जर तुम्ही स्पीड केला तर ते आपल्याला असं दिसेल CH3CH2OH. ओके, त्याला आपण इथिल अल्कोहोल असं म्हणणार आहे. हा इथिल अल्कोहोल आपल्या याचं नेचर कसं आहे बघा. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बन कसा आहे तो हा आपला प्रायमरी कार्बन आहे. ओके, म्हणजे इथिल अल्कोहोल हे एक्झाम्पल आपलं प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. ओके, हा आपला काय प्रायमरी अल्कोहोल आहे. आता मग हा जो इथिल अल्कोहोल आहे ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे आता त्या लुकास क्रिएशन बरोबर. हे आपलं काय कॉन्सन्ट्रेटेड HCl अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस म्हणजे काय, हायड्रस म्हणजे वॉटर, अन म्हणजे अपसेट, वॉटर अपसेट असणारा झिंक क्लोराइड आपण घेणार आहे. बघा त्याला अनहायड्रस ZnCl2 आपण म्हणत असतो. हा कॅटलिस्ट म्हणून इथे ऍक्ट होणार. तर बघा आता रिप्लेसमेंट रिएक्शन आपली कशी होणार. त्या इथिल अल्कोहोल मधील हा जो आपला OH ग्रुप आहे तो ह्या क्लोरीनच्या ऍटमनं रिप्लेस केला जाणार. त्यावेळी आपल्याला काय मिळेल बघा प्रोडक्ट इथं CH3 हा CH2 आपला ऍज इट इज आहे. OH हा Cl ने रिप्लेस होणार. त्यावेळी काय मिळणार आपल्याला इथं Cl मिळेल. ओके, प्लस हा OH आणि हा हायड्रोजन आपल्याला H2 मॉलिक्यूल मिळणार आहे. ओके, आता हा जो अल्किल क्लोराइड आहे याचं नेम काय आहे का बघा. हा जो CH3 आपला CH2 आहे प्लस H2 आहे तर हा CH3 CH2 त्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो इथिल ग्रुप असं म्हणत असतो. आणि पुढे आपण काय यूज करणार क्लोराइड. ओके, नेम आपलं काय करायचं इथिल क्लोराइड. ओके, लक्षात आलं. आता इथं लक्षात घ्या त्या प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला ओके प्रायमरी अल्किल हायड्राइड मिळालेलं आहे. बघा इथं क्लोरीनच्या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन सुद्धा आपला कसा आहे प्रायमरी कार्बन आहे. तो पुढच्या एकाच कार्बन ऍटमला अटॅच आहे. ओके, लक्षात आलं. आता सेकंडरी अल्कोहोलचे एक्झाम्पल घेऊया. सेकंडरी अल्कोहोल बघा इथं CH3 CHOH CH. ओके, त्या अल्कोहोलचं एक्झाम्पल आपलं काय बघा. सेकंड कार्बनला आपला कुठला ग्रुप आहे मिथिल ग्रुप आहे. त्यामुळं सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणत असतो आयसो असं म्हणत असणार आहे. तीन कार्बन आहेत त्यामुळं कुठला अल्किल ग्रुप पुन्हा आपला प्रोपिल होणार. नेम काय येणार आयसोप्रोपिल. आणि OH ग्रुप असेल तर काय म्हणणार आपण अल्कोहोल. ओके, आयसोप्रोपिल अल्कोहोल झाला. हा जो आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे त्याची रिएक्शन आपण सेम आता कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 त्या कॅटलिस्ट बरोबर आपण करणार आहे. त्यावेळी बघा रिप्लेसमेंट रिएक्शन आपली सेम होणार आहे. चेंजेस कुठे होणार आहेत बघा. इथला फक्त आपला OH ग्रुप आहे. हा जो हायड्रॉक्सी OH ग्रुप आहे हा Cl ऍटम त्या क्लोरीन ऍटम आपला रिप्लेस होणार आहे. ओके, हा Cl हा OH च्या ठिकाणी आला तर आपल्याला कसं मिळेल बघा. हा CH3 ऍज इट इज आहे. इथं CH आहे. इथं OH च्या ठिकाणी क्लोरीन येणार आणि पुढचा ऍज इट इज आपला CH3 आणि त्यानंतर हा जो OH आहे आणि इथला जो आपला हायड्रोजन आहे तो आपला काय येणार आहे प्लस H2 आपल्याला मिळेल. ओके, याचं नेम आपलं काय होणार बघा सेम आयसोप्रोपिल अल्कोहोल तुम्ही म्हणणार आहे. त्या ठिकाणी काय येणार आहे क्लोराइड असल्यामुळे आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणणार.
ओके, याचं नेम काय आलं आपलं आयसोप्रोपिल क्लोराइड. ओके, हा आपल्याला मिळेल आयसोप्रोपिल क्लोराइड. ओके, आयसोप्रोपिल क्लोराइड. ओके, लक्षात अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. इथं अल्किल क्लोराइड सुद्धा हा कसा आहे आपल्या याचे नेचर सेकंडरी आहे. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे आपल्या इथं सेकंडरी आहे. चलता आणि इथं सुद्धा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आपला कसा आहे सेकंडरी आहे. ओके, OH च्या अटॅचला कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे म्हणून त्या अल्कोहलला आपण काय म्हणत असतो सेकंडरी अल्कोहल. ओके, हा सेकंडरी अल्कोहल आहे आपला. ओके, लक्षात आणि मिळणारा जो अल्किल क्लोराइड आहे तो सुद्धा आपला कसा आहे सेकंडरी. ओके, लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा आपण टर्शियरी अल्कोहल यूज करून आपण घेऊया. आता टर्शियरी अल्कोहल मध्ये कसं येणार आहे बघा, त्याचं एक्झाम्पल घेऊया. इथं OH ग्रुप कसा असणार आहे टर्शियरी अल्कोहल मध्ये, टर्शियरी कार्बन एटमला अटॅच असणार आहे. कसं येणार बघा, CH3 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 OH हा आपला टर्शियरी अल्कोहल आहे. OH ज्या कार्बन अटॅच आहे त्याचं नेचर आपलं टर्शियरी आहे लक्षात घ्या. आणि टोटल 4 कार्बन आयटम प्रेझेंट आहेत त्यामुळे आपल्या याचं नेम काय टर्शियरी ब्युटील अल्कोहल असं आपल्या याचं नेम होईल टर्शियरी ब्युटील अल्कोहल. आता हा टर्शियरी ब्युटील अल्कोहल ह्याची रिएक्शन आपण आता कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर करणार आहे आणि त्या ठिकाणी आपला झिंक क्लोराइड ह्या कॅटलिस्टची गरज लागणार नाही लक्षात घ्या. याचं रिझन काय असू शकेल, पहिल्या दोन अल्कोहोल साठी प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल साठी आपण झिंक क्लोराइड हा कॅटलिस्ट पण यूज केला रिएक्शन होण्यासाठी, परंतु टर्शियरी अल्कोहोल मध्ये फक्त आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज करणार आहे. झिंक क्लोराइड हा कॅटलिस्ट यूज करणार नाही. त्याचं रिझन काय, टर्शियरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी कशी आपली सगळ्यात जास्त आहे. सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोल या दोघांच्या पेक्षा आपला टर्शियरी अल्कोहोल हा मोर रिएक्टिव्ह आहे. त्यामुळे इथं कॅटलिस्टची गरज नाही. हा आपली डायरेक्ट ह्या HCl बरोबर सिंपल आपण सेकिंग केलं तरी सुद्धा हा रिएक्शन देत असतो. ओके, आता HCl आणि हा टर्शियरी ब्युटील अल्कोहोल आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतला आणि सिंपली जर आपण सेटिंग केलं तर आपल्याला इथं अल्कोहोल मधला OH ग्रुप हा Cl आयटम ने रिप्लेस झाला दिसेल आणि आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे तो टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. ओके, बघा सेम रिएक्शन होत आहे. इथं हायली रिएक्टिव्ह आहे हा टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. आपला टर्शियरी अल्कोहोल आहे त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. कॅटलिस्ट लिहिणार नाही आपण आता एरो वरती डायरेक्ट हा OH ग्रुप जो आहे तो आपला Cl आयटम ने काय होणार रिप्लेस होणार. त्यावेळी काय मिळेल बघा, CH3 त्यानंतर CH3 इथं खाली आपला CH3 येणार आहे. इथं Cl प्लस आपल्याला काय मिळणार इथं H2O मिळणार आहे. ओके, हा जो आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे हा सुद्धा कसा आहे बघा, याचं नेचर टर्शियरी आहे. हॅलोजन म्हणजे क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आपला टर्शियरी लक्षात घ्या. हा दुसऱ्या 3 कार्बन एटमला अटॅच आहे. ओके, त्यामुळे हा टर्शियरी अल्किल आलेला मिळेल. त्याचं जे आपलं नेम आहे ते कुठलं आहे बघा, टर्शियरी ब्युटील क्लोराइड. हा आपल्याला काय मिळणार आहे टर्शियरी ब्युटील क्लोराइड मिळणार. ओके, लक्षात. अशा पद्धतीने हा अल्किल क्लोराइडचं आपण फॉर्मेशन हायड्रोजन क्लोराइड यूज करून आपण करू शकतो. आपण प्रायमरी अल्कोहोल पासून अल्किल हायड्राइड तयार केलाय अल्किल क्लोराइड. सेकंडरी अल्कोहोल पासून आपण अल्किल क्लोराइड तयार केलाय. टर्शियरी अल्कोहोल पासून सुद्धा आपण अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन आपण केलेलं आहे. ओके, इथं अल्किल क्लोराइड आपण फॉर्म करण्याची रिएक्शन आपण दाखवले. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता अल्कोहोल पासून आपला अल्किल हायड्राइड तयार करण्यासाठी आता पहिला आपण अल्किल क्लोराइड यूज केलाय, अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन केलेलं आहे. आता हायड्रोजन ब्रोमाइड
HBr हा यूज करून अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड कसा तयार होणार हे आपण आता स्टडी करणार आहे. बघा कसे येणार त्याच मध्ये आता प्रिपरेशन ऑफ ओके अल्किल ब्रोमाइड्स बाय यूजिंग हायड्रोजन ब्रोमाइड. ओके त्यामध्ये कसं असणार लक्षात घ्या रिएक्शन आपली आता बघा यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड्स. सेकंड याच्यामध्ये अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन आपल्याला अल्कोहोल्स पासून तयार करायचं. अल्किल ब्रोमाइड बरोबर जनरल रिएक्शन आपली कशी येणार लक्षात घ्या. अल्कोहोल आहे ROH आपण लिहिला. त्या अल्कोहोलची रिएक्शन आपण हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर करणार आहे HBr. ओके HBr बरोबर करणार हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर HBr हा कसा आहे आपला अनस्टेबल आहे. ओके का अनस्टेबल आहे तर हा HCl पेक्षा HBr हा मोर रिएक्टिव्ह आहे. रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे तो अनस्टेबल आहे. तो डायरेक्ट HBr आपण इथे यूज करू शकत नाही. तर आपल्याला HBr जर यूज करायचं असेल तर आपल्याला सोडियम ब्रोमाइड NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या दोघांचं मिक्सर आपल्याला यूज करावं लागेल. त्याच्यापासून आपल्याला HBr हा आपला रिएक्शन मिक्सर मध्ये म्हणजे इन सिटू आपण म्हणत असतो त्यामध्ये आपल्याला मिळत असतो. आणि हा मग NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या दोघांची रिएक्शन झाल्यानंतर जो HBr मिळणार आहे त्या HBr ची रिएक्शन अल्कोहोल बरोबर होत असते. आणि हा जो OH ग्रुप आहे तो आपला ब्रोमीन ह्या आयटमनं रिप्लेस होत असतो. त्यावेळी आपल्याला काय मिळेल RBr आणि हा H आणि हा OH आपल्याला एकदम H2 मिळत असतो. ओके लक्षात हा आपला अल्किल ब्रोमाइड आहे. ओके हा आपला काय अल्किल ब्रोमाइड. ओके हा हायड्रोजन ब्रोमाइड. आता इथं दोघांच्या पासून NaBr आणि आपला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या दोघांच्या पासून HBr आपल्याला मिळत असतो इन सिटू मध्ये म्हणजे रिएक्शन मिक्सर मध्ये. तर बघा हा ब्रोमीन आणि H2SO4 मधला H हा आपल्याला इथं HBr मिळतो प्लस हा सोडियम Na इथला H आणि हा SO4 हा आपल्याला काय मिळेल NaHSO4 सोडियम हायड्रोजन सल्फेट मिळेल. हा तयार झाला HBr आपण ह्या अल्कोहोलचं अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन करण्यासाठी आपण यूज करत असतो. ओके लक्षात ओके डायरेक्ट HBr आपण घेत नाही इथं NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या दोघांचं मिक्सर आपण इथे घेत असतो लक्षात. आणि मग आपण सिंपल हीटिंग करत असतो. ओके त्यावेळी आपल्याला अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन मिळत असतं. ओके आता त्यानंतर सेम आपण आता प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिघांच्या बरोबर ही रिएक्शन आपली कशी होते अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन होण्याचे ते आपण स्टडी करणार आहे. आता स्टार्टिंग मटेरियल सेम आपण हे क्लोराइड फॉर्मेशन साठी आपण यूज केले होते तेच आपण यूज करणार आहे. बघा इथं पहिला आता डिफरन्स आपला इथं काय असणार आहे बघा दोघांच्या मध्ये. इथं आपला लुकास रिएक्शन आपण यूज करत होतो. इथं आपल्याला मिक्सर यूज करायचं NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 साठी. बघा फर्स्ट आपलं काय आहे हा जो आपला इथिल अल्कोहोल आहे CH3CH2OH याची रिएक्शन आपण HBr बरोबर करणार हायड्रोजन ब्रोमाइड. आणि मिक्सर आपण कुठला यूज करणार आहे सोडियम ब्रोमाइड NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण यूज करणार आहे. ओके त्या दोघांच्या मिक्सर पासून आपल्याला HBr मिळणार आहे. तो HBr ह्या इथिल अल्कोहोल वर रिएक्ट होणार आहे.
हा इथिल अल्कोहोलचं नेचर आपलं प्रायमरी OH हा प्रायमरी कार्बन एटमला अटॅच आहे. सेम काय होणार इथला जो आपला OH ग्रुप आहे हा OH ग्रुप त्या ब्रोमीन एटमला काय होणार आहे आपला हा OH ब्रोमीन रिप्लेस होणार. तेव्हा इथे काय येणार आपला ओके परत काय मिळेल आपल्याला इथं CH3CH2Br. ओके इथं आपण काय करणार इथिल ब्रोमाइड आणि हा OH आणि हा H आपल्याला इथं काय मिळणार आहे H2 मिळणार आहे. ओके लक्षात. आता सेकंडरी अल्कोहोलची सेम रिएक्शन आहे. अल्कोहोल अल्किल क्लोराइड मध्ये आपण यूज केली आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे. OH सेकंडरी कार्बन एटमला आपला अटॅच आहे. सेम HBr बरोबर आपण रिएक्शन करणार आहे. एरो वरती आपला काय असणार आहे NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके आता इथं जरा लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी आपण आता काय यूज केले बघा. पहिला जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याच्यासाठी आपण HBr तयार करण्यासाठी NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला. इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करायची गरज नाही. आपण इथं डायरेक्ट H2SO4 यूज केला पाहिजे. आता याचं रिझन काय बघा सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल त्या दोघांच्या पासून जर आपल्याला अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन करायचं असेल तर आपल्याला डायल्यूट H2SO4 यूज केला पाहिजे. कारण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा आपला इलिमिनेशन रिएक्शन देत असतो इन्स्टेड ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके तो काय करत असतो सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन केलं असतं. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा आपला डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. तो सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल ह्या दोघांच्या मधील वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून अल्किनचं फॉर्मेशन आपलं झालं असतं. त्यामुळं डायरेक्ट H2SO4 आपण यूज करत असतो. हा डायरेक्ट H2SO4 सबस्टिट्यूशन रिएक्शन देत असतो. ओके हे लक्षात ठेवायचं. ओके इथं मी रिझन असेल इथं इन सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल in secondary and tertiary alcohol dilute H2SO4 is used instead of concentrated H2SO4 because concentrated H2SO4 gives because concentrated H2SO4 dehydrate alcohols into alkenes. एक याचं रिझन आहे लक्षात घ्या की कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय करत असतो सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन करत असतो. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्यांच्यातला रिमूव्ह करून अल्किनचं फॉर्मेशन करतो. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करत नाही तर सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल मध्ये डायरेक्ट H2SO4 आपण यूज करत असतो. ओके इथं आपण डायरेक्ट H2SO4 केला. हा जो ब्रोमीन आहे तो OH ने रिप्लेस झाला. आपल्या इथं प्रोडक्ट काय मिळणार आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे. आयसोप्रोपिल ब्रोमाइड प्लस H2 हा OH ग्रुप आहे ब्रोमीन ने रिप्लेस होणार. OH आणि H आपल्याला इथं H2 मिळणार. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा टर्शियरी अल्कोहोल आपण घेतलाय. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल त्याची रिएक्शन आपण HBr बरोबर करणार आहे. सेम NaBr प्लस dilute H2SO4. ओके हे आपण मिक्सर घेणार. ओके काय मिळेल बघा आपल्या इथं हा जो OH आहे तो आपला ब्रोमीन आयटम ने रिप्लेस होणार आहे. त्यावेळी आपल्या इथं
काय मिळेल, ब्रोमीन येणार, टर्शियरी ब्युटील प्रोडक्ट कुठला मिळणार आहे, टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड. ओके, आणि हा जो OH आहे आणि हा हायड्रोजन मिळून आपला H2 चा मॉलिक्यूल तयार होतो. ओके, लक्षात आहे ना. हा टर्शियरी अल्कोहोल पासून मिळणारा जो अल्किल ब्रोमाइड आहे हा सुद्धा आपला टर्शियरी आहे, कारण का ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या आपल्या 3 कार्बन एटमला अटॅच आहे. ओके, लक्षात आलं. त्यामुळे आपल्या इथं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिन्ही अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन करता येतं बाय युजिंग हायड्रोजन ब्रोमाइड्स. ओके, लक्षात आलं. हा इथं अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन आपल्या इथं संपलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन करायचं आहे बाय युजिंग हायड्रोजन आयोडाइड. तर ही कसं असणार आहे बघा, याच्यामध्ये अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन आहे. Formation of alkyl iodide. Formation of alkyl iodides. अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन आपल्याला करायचं, लक्षात घ्या, अल्कोहोल पासून. आता अल्किल आयोडाइड कसं तयार होणार आहे, जनरली अल्कोहोल आहे आपला ROH, हा अल्कोहोल आहे, त्याची रिएक्शन आपण HI बरोबर करणार आहे, हायड्रोजन आयोडाइड. याच्यावर रिएक्शन करणार, सिंपल आपण हीटिंग करणार. त्यावेळी हा जो OH ग्रुप आहे तो आयोडीन ने रिप्लेस होणार आहे. त्यावेळी आपल्याला अल्किल आयोडाइड RI मिळेल आणि हा OH आणि H आपल्या इथं H2 मॉलिक्यूल मिळेल. हा काय येणार आहे, R म्हणजे अल्किल आणि पुढे काय येणार आहे, आयोडाइड. ओके, काय मिळेल आपल्याला, अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन मिळेल आपल्याला. ओके, आता आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया याच्यासाठी. बघा इथं अल्किल ग्रुप आपण इथे घेतला CH3 CH2OH. हा आपला कुठला अल्कोहोल आहे सांगा, नेम याचं काय येणार आहे, CH3 CH2 ग्रुप, 2 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे. याचं नेम आपलं काय येणार, हा इथिल येणार आणि पुढे OH म्हणजे आपला हा काय होणार आहे, अल्कोहोल होणार, इथिल अल्कोहोल. परत बघा याची रिएक्शन आपण HI बरोबर करणार आहे, हायड्रोजन आयोडाइड. इथं कुठलाही कॅटलिस्ट यूज करायची गरज नाही. हा हायड्रोजन आयोडाइड हायली रिएक्टिव्ह आहे. ओके, त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर सगळ्यात जास्त आहे हायड्रोजन हॅलाइड मध्ये, त्यामुळे डायरेक्ट त्याची रिएक्शन होणार सिंपल हीटिंग केलं तर. बघा इथं OH ग्रुप आहे तो काय होणार आपला आयोडीनच्या आयटमने रिप्लेस होणार आणि आपल्याला CH3 CH2I हा OH आणि H इथं काय मिळेल, H2 मिळेल. ओके, वॉटर मॉलिक्यूल हा आपला येणार इथिल आयोडाइड. ओके, आता ह्याच्यानंतर अल्किल आयोडाइड तयार करण्याची जी बेस्ट मेथड आहे तो लक्षात घ्या, सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड. याच्याबरोबर अल्किल हॅलाइडची आपली रिएक्शन झाली, अल्कोहोलची रिएक्शन. अल्कोहोल्स रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड in presence of 95% phosphoric acid, this H3PO4. ओके, ह्याच्यावर रिएक्शन झाल्यावरती आपल्याला जो अल्किल आयोडाइड मिळणार आहे
ओके, तो अल्किल आयोडाइड हा बेस्ट प्रिपेअर्ड केला जाणार आहे बघा. द बेस्ट मेथड टू प्रिपेअर alkyl iodide by using sodium iodide or potassium iodide. सोडियम आयोडाइड ला आपण NaI असं म्हणतो, पोटॅशियम आयोडाइड ला Ki असं म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ 95% concentration by phosphoric acid, in presence of 95% phosphoric acid. phosphoric acid आपण कसं लिहितो H3PO4. ओके, आपण हे जनरली इथं रिप्रेझेंट केलेलं आहे वरती इथे, ते आपण वर्ड मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ते जनरल रिएक्शनच्या पॅटर्न मध्ये आपण इथे लिहिलेलं आहे. कशी रिएक्शन आहे बघा, अल्कोहोल ROH plus HI in presence of sodium iodide and 95% phosphoric acid H3PO4. आता लक्षात घ्या की सोडियम आयोडाइड आणि हा फॉस्फरिक ऍसिड त्या दोघांच्या पासून रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला HI मिळणार आहे. ठीक आहे, हायड्रोजन आयोडाइड त्या दोघांच्या रिएक्शन पासून मिळणार आहे. ओके, तो तयार झाला HI. आपण हा अल्कोहोल मधील OH ग्रुप रिप्लेस करण्यासाठी यूज करत असतो. हा अल्किल ग्रुप आणि हा आयोडीन आपल्याला इथे काय मिळणार आहे, RI मिळणार. त्यानंतर OH आणि H आपला काय येणार आहे, H2 मॉलिक्युल्स येणार. ओके, हा अल्कोहोल आणि हा आपला काय येणार आहे, अल्किल आयोडाइड. या रिएक्शन साठी आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं. समजा तुम्ही इथं CH3 CH2 OH इथिल आयोडाइड घेतला, इथिल अल्कोहोल प्लस HI in presence of NaI and 95% phosphoric acid. ओके, तिचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 100 ml मध्ये 95% 95 ml आपला फॉस्फरिक ऍसिड आणि 5 ml वॉटर असेल फक्त त्याच्यावर. त्यावेळी काय होणार, OH हा आयोडीन ने रिप्लेस होणार. त्यावेळी आपल्याला CH3 CH2 I मिळेल प्लस आपल्या इथं वॉटर मॉलिक्युल्स मिळेल. हा काय येणार, इथिल आयोडाइड. ओके, लक्षात अशा पद्धतीने आपल्याला इथं अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन मिळेल. लक्षात आलं सगळ्यांना, अल्किल आयोडाइड बघा आपण अल्कोहोल्स पासून आपल्याला अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन आपण केलंय. त्यामध्ये 3 रिएक्शन आपण यूज करणार आहे अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी. पहिला रिएक्शन आपण यूज केलाय हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड्स यूज करून आपण अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन आपण केलेलं आहे. आता त्यानंतर दुसरा रिएक्शन आपण आता इथं यूज करणार आहे अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी. तो सेकंड रिएक्शन आहे फॉस्फरस हॅलाइड्स. ओके, फॉस्फरस हॅलाइड यूज करून अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन करायचं आहे. बघा आता सेकंड रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स by using phosphorus halide as a reagent. Okay, preparation of alkyl halide by using phosphorus halides. By using phosphorus halides. आता phosphorus halide मध्ये दोन टाइपचे हॅलाइड असतात. एक असतो phosphorus ट्रायक्लोराइड आणि दुसरा असतो फॉस्फरस पेंटाक्लोराइड.
त्या दोघांच्या पासून आपण अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन इथे करत असणार आहे. फॉस्फरस हॅलाइड आपले दोन टाइपचे, एक फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि दुसरा आहे तो आपला फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. ओके, फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स आपण जनरली कसे रिप्रेझेंट करतो, PX3. फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स PX5. X म्हणजे आता हॅलोजन आहे. क्लोरीन आपण घेत आहे, क्लोरीन काय घेत नाही सांगितलंय. क्लोरीन हा एक्सप्लोसिव्ह रिएक्शन देतो आणि तो पॉइझनस आहे आणि कोरोसिव्ह ऍक्शन आहे, त्यामुळे तो आपण यूज करत नाही रिएक्शन साठी. बघा इथं फॉस्फरस क्लोराइड कसा होणार, इथं PCl3. त्यानंतर फॉस्फरस ब्रोमाइड कसा होणार, PbR3. फॉस्फरस आयोडाइड कसा येणार आहे, Pi3. फॉस्फरस ट्रायक्लोराइड हा आपला स्टेबल आहे PCl3. ची साइज कमी आहे त्यामुळे फॉस्फरस बरोबर स्ट्रॉंग बॉन्डिंग तो करू शकतो. PbR3 हा लेस स्टेबल आहे, याची स्टॅबिलिटी ऍज कंपेअर्ड टू PCl3 ही कमी आहे. त्यानंतर Pi3 सुद्धा साइज आपली जास्त आहे, त्यामुळे फॉस्फरस बरोबर स्ट्रॉंग बॉन्डिंग तो करू शकत नाही, त्यामुळे हा सुद्धा आपला लेस स्टेबल आहे ऍज कंपेअर्ड टू PCl3. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट आपला PX5 मध्ये बघा PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. त्यानंतर ब्रोमीन असेल तर फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि आयोडीन असेल तर फॉस्फरस पेंटाआयोडाइड. तर त्या तिघांच्या मध्ये फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स मध्ये फक्त PCl5 हा एक्झिस्ट आहे आणि हा स्टेबल आहे. PbR5 and Pi5 does not exist. ओके, ही प्रेझेंट नसतात, लक्षात घ्या, does not exist. ओके, ही फॉस्फरस बरोबर ह्याचं बॉन्डिंग होऊ शकत नाही. ओके, लक्षात घ्या. ओके, दोघांची साइज आपली लार्ज आहे त्यामुळे फॉस्फरस बरोबर ही स्ट्रॉंगली बॉन्डिंग करू शकत नाही. PbR5 आणि Pi5 हे आपले एक्झिस्ट नाही. ओके, लक्षात. त्यामुळे फक्त आपण आता अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड जर तयार करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, PCl3, PbR3 आणि Pi3 हे तीन आपण यूज करणार. PCl3 हा स्टेबल प्रोडक्ट देत आहे. ओके, PbR3 Pi3 हे लेस स्टेबल आहे. ओके, आणि PCl5 ह्या तीन ट्रायहॅलाइड्स PCl3, PbR3, Pi3 आणि PCl5 ह्या चार हॅलाइड पासूनच आपण अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन करणार आहे. ओके, लक्षात. आता मग आपण काय करणार बघा, आता सुरुवातीला फॉस्फरस ट्रायहॅलाइड हा यूज करून अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपण आता बघणार आहे. ओके, आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, PCl3, PbR3, Pi3 आणि PCl5 याच्यापासून फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.